नाशिकमधून समोर येते आहे। नाशिकमधील नामांकित हॉटेलवरती निवडणूक आयोगाने छापा टाकलाय आणि यात निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्यात कोट्यावधी रुपयांची रोकड सापडली आहे। 2 दिवसांवरती मतदान येऊन ठेपलाय आणि ही रोकड नेमकी कुणाची आहे याचा पोलीस आता शोध घेतायत। ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय की किती मोठ्या प्रमाणात इथे रोकड सापडलेली आहे। एका पांढऱ्या बॅगमध्ये कोट्यावधींचं घबाड निवडणूक आयोगाच्या हाती लागले। नाशिकमधील नामांकित हॉटेल रेडिसन हॉटेलमध्ये हे संपूर्ण घबाड सापडल्याची सध्या माहिती मिळतेय। तर निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून आता अधिकचा तपास सुरू आहे। नेमकं ही रक्कम कुठून आली, कुणाची होती आणि कुठे जात होती, कशासाठी नाशिकमध्ये ही रक्कम आणली गेली याची चौकशी आता पोलीस करतायत। तर आपण पाहतोय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे। तुर्तास याबद्दलच्या अधिकच्या अपडेट आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहेत। नाशिकमधील नामांकित हॉटेलवरती हा छापा टाकण्यात आलाय। निवडणूक आयोगाला एक गौप्य माहिती मिळाली होती आणि त्याच्याच आधारे त्यांनी नाशिकमधील रेडिसन ब्लू या हॉटेलवरती छापा टाकला। एक नामांकित हॉटेल हे नाशिकमधलं आहे आणि त्या ठिकाणी अगदी कोट्यावधींचं घबाड निवडणूक आयोगाच्या पथकाला एका रूम मधून सापडलाय।